तुम्हाला माहित आहे माउंट एव्हरेस्ट दरवर्षी 4 mm नी राईज करत जातो. हे कशामुळे होत असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला माउंटेन्स कसे बनतात हे जाणणं महत्त्वाचं आहे. तर अर्थची क्रस्ट आहे ज्याच्यामध्ये प्लेट्स मूव्ह करत असतात, याला आपण प्लेट टेक्टोनिक्स बोलतो. जेव्हा दोन प्लेट्स एकत्र येऊन कोलाइड होतात तेव्हा फोल्ड माउंटेन्स क्रिएट होतात. जेव्हा इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला कोलाइड झाली आणि ही प्रोसेस वर्षानुवर्ष चालत राहिली तेव्हा हिमालयन रेंजेस क्रिएट झाल्या, म्हणून आपण हिमालयाजला फोल्ड माउंटेन बोलतो. याबरोबरच ॲप्लेशियन माउंटेन जे USA मध्ये आहेत हेही एक प्रकारचे फोल्ड माउंटेन्स आहेत. यानंतर आपण बघूया व्होल्कॅनिक माउंटेन्स. जेव्हा अर्थमधला मॅग्मा हा गरम होतो आणि तो सरफेसवर येऊन सेटल होतो तेव्हा कोनिकल माउंटेन्स बनतात, ज्याला आपण व्होल्कॅनिक माउंटेन्स बनतो. आता माउंट फुजी जो जपानमध्ये आहे, त्याबरोबरच माउंट किलीमंजारो जो आफ्रिकेमध्ये आहे, हे एक व्होल्कॅनिक माउंटेन्सचे एक्झाम्पल्स आहेत. हे युजली कोनिकल फॉर्ममध्ये आढळतात. त्यानंतर महत्त्वाचा प्रकार म्हणजे ब्लॉक माउंटेन्स. तर अर्थमध्ये टेन्साईल आणि कॉम्प्रेशनल फोर्सेस असतात. यामुळे अर्थच्या सरफेसमध्ये एक फॉल्ट्स क्रिएट्स होतात. आता जेव्हा फॉल्ट क्रिएट होतात तेव्हा त्या फॉल्टच्या अराउंड काही एरिया राईज होतो तर काही एरिया सबसाईड होतो. जो एरिया राईज होतो त्याला आपण ब्लॉक माउंटेन बोलतो आणि जो एरिया सबसाईड होतो त्याला आपण रिफ्ट व्हॅली बोलतो. आता भारतामध्ये विंध्य आणि सातपुडा पर्वत हे एक प्रकारचे ब्लॉक माउंटेन्स आहेत आणि यांच्या रिफ्ट व्हॅलीजमध्ये नर्मदा आणि तापी या रिव्हर्स फ्लो करत असतात. यानंतर महत्त्वाचे माउंटेन्स म्हणजे रेसिड्युअल माउंटेन्स. तर अर्थच्या सरफेसवर डिनंडेशनल प्रोसेसेस सुरू असतात. हे म्हणजे इरोजन, वेदरिंग, मास मोमेंट यामुळे माउंटेन्स इरोड होतात. तर जेव्हा माउंटेन्स इरोड होतात तेव्हा त्यातला काही पार्ट असतो जो ह्या प्रोसेसेसला रेझिस्टंट असतो. यामुळे जे माउंटेन राहतो त्याला आपण रेसिड्युअल माउंटेन्स म्हणतो. तर भारतामध्ये एक रेसिड्युअल माउंटेनचं एक्झाम्पल म्हणजे आरोली माउंटेन, जो एक राजस्थान ते दिल्ली या रिजनमध्ये आढळतो. तर माउंटेन्स आपल्या क्लायमेटला इम्पॅक्ट करतात. आपल्या इथं पाऊस कसा पडतो हे माउंटेन्समुळे ठरतं. त्याबरोबरच आपली भाषा, संस्कृती यालाही माउंटेन्स इम्पॅक्ट करतात. तर माउंटेन्स फक्त रिव्हरला स्प्लिट करत नाही तर भाषा आणि संस्कृतीला सुद्धा स्प्लिट करतात. यामुळेच माउंटेन्सची स्टडी करणं महत्त्वाचं आहे. आता पुढे दिलेल्या टेबलमध्ये वेगवेगळ्या माउंटेन्सचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. थँक्यू.